ओके. सो आजच्या सेशनमध्ये आपण फ्लोर टाईल्स कशा कॅल्क्युलेट करायच्या ते चेक करणार आहे. आता फ्लोर टाईल्समध्ये इथे फ्लोर टाईल्सची क्वांटिटी आपण ऑलरेडी काढून ठेवलेली आहे. त्यामध्ये बेडरूम, टॉयलेट, किचन, लिव्हिंग रूम, टॉयलेट, देन बेडरूम, बाल्कनी या सगळ्या गोष्टींची क्वांटिटी म्हणजेच फ्लोर टाईल्सचा एरिया जो आहे तो आपण कॅल्क्युलेट करून ठेवला आहे. आता यामध्ये आपल्याला फ्लोर टाईल्सचा जो काही साईज आहे तो डिसाईड करायचा आहे आणि त्यावरून नंबर ऑफ फ्लोर टाईल्स आपल्याला किती लागणार आहे ते आपण कॅल्क्युलेट करणार आहे. सो इथे आपण याला मर्ज करून घेऊया आणि यामध्ये टाईल साईज आपण नाव टाकतोय. टाईल साईज मध्ये इथेच आपण जर बघितलं तर याला इथे आपण नाव टाकतोय लेंथ, याला इथे नाव टाकलंय विड्थ. विड्थ. आता त्या टाईलची साईज आपण सांगतोय, तो त्या टाईलची साईज किती असणार आहे. ओके. आता टाईल साईज साठी इथे आपल्याला मार्केटमध्ये चेक करावं लागेल की कुठल्या टाईल्स बेडरूम करता, कुठल्या टाईल्स टॉयलेट करता लागणार आहेत त्याप्रमाणे. ओके. आता इथे जर आपण थोडं नेटवर सर्च केलं समथिंग. ओके. त्या काही टाईल्सच्या कंपनीत, सो त्यामध्ये बघा लिव्हिंग रूम फ्लोर टाईल्स, लिव्हिंग रूम वॉल टाईल्स, सो वॉल करता पण लागतात. बाथरूम वॉल टाईल्स, आउटडोअर वॉल टाईल्स, किचन टाईल्स, त्यानंतर पॉलिश विटरी व्हाईट टाईल्स अँड देन कलेक्शन एक्सेट्रा. सो इथे आपण लिव्हिंग रूमला जातोय. सो इथे मी क्लिक करतोय. इथे आपलं कुठलं आहे बेडरूम. सो ठीक आहे, हे बेडरूमचं ऑप्शन नाही, आपण डायरेक्टली वेबसाईटवर यांच्या चेक करूया. बेडरूम वॉल टाईल्स आहेत आपल्याला, फ्लोर टाईल्स पाहिजेत तर इथे बघा फ्लोर टाईल्सचं वेगळं सेक्शन आहे, वॉल टाईल्सचं वेगळं सेक्शन आहे. सो आपण इथे समथिंग बेडरूम फ्लोर टाईल्सला चेक करतोय. ओके. आता याचमध्ये इथे वेगवेगळ्या टाईल्स आपल्याकडे अवेलेबल आहे. सो जी आपण कुठली टाईल तुम्हाला इथे सिलेक्ट करायची तुम्ही इथून ती सिलेक्ट करू शकता. समथिंग इथे आपण एक 80 बाय 80 सेंटीमीटरचा हा एक टाईल आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. सो इथे आपल्याला त्याची साईज दिसते आणि इथे त्याचा टाईप पण दिसतोय, द स्क्वेअर 80 बाय 80. सो समथिंग आपण इथे 80 बाय 80 सेंटीमीटर दिलंय म्हणजेच साधारणतः ते 800 बाय 800 किंवा 0.8 मीटर बाय 0.8 मीटर असणार आहे. तर आपण इथे त्यालाच टाईल साईज 0.8 मीटर बाय 0.8 मीटर, आयदर त्याचं नेम वगैरे असेल तर तुम्ही इथे त्याला नेम मध्ये देऊ शकता. सो नेम, नेम मध्ये काय आहे, तर इथे टाईलचं नेम आपण देऊन टाकूया द स्क्वेअर. सो अशी काहीतरी ती टाईल आहे आणि कजारिया नावाची ही कंपनी आहे. ठीक आहे. सो इथे आपण नेऊ शकतो द स्क्वेअर. बस ही झाली टाईल. नेक्स्ट वन. आता इथे द स्क्वेअर ही जी काही टाईल आहे त्याचा जो काही साईज आहे तो इथे आपण ऑलरेडी नोट डाऊन केलेलाच आहे. तर इथे नंबर ऑफ टाईल्स आता आपल्याला किती लागणार आहेत ते कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर इथे नंबर ऑफ टाईल्स. सो यामध्ये नंबर ऑफ टाईल्स किती लागतात, तो सिंपल आहे. जो काही आपला क्वांटिटी येतोय त्या क्वांटिटीला डिवाइडेड बाय ह्या एका टाईलचा एरिया. सो त्यावरून आपल्या नंबर ऑफ टाईल्स येतील. म्हणजेच काय, सो इज इक्वल्स टू ही जी काय व्हॅल्यू आहे 22.75. ओके. याला आपण एकदा ब्रॅकेटमध्ये ऍड करूया. ब्रॅकेट डिवाइडेड बाय ब्रॅकेट ओपन, ही साईजने आपण त्याला मल्टिप्लाय करणार आहे. सो ही साईज लेंथ इंटू विड्थ, ब्रॅकेट कम्प्लीट कम्प्लीट आणि याला एंटर केलं. सो त्या टाईल्सचे आपल्या नंबर ऑफ टाईल्स येत आहेत ते आहे 35.55 एवढे. ओके. तो जो काही आपला 25.75चा एरिया आहे त्याला 0.8 आणि 0.8 म्हणजेच काय इथे 80 सेंटीमीटर काहीतरी आपल्याला दिले. ते आपण इथे चेक केलं तर 80 सेंटीमीटर मध्ये जर आपण त्याचं मिलीमीटर मध्ये कन्व्हर्जन केलं तर 800 बाय 800 आहे आणि मीटर मध्ये जर कन्व्हर्जन केलं तर 0.8 बाय 0.8. सो त्या किती टाईल्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत तर 35.55 एवढ्या टाईल्स. बट हे आपण एक राऊंड अप नंबर फाइंड आउट करतो. सो राऊंड अपचा इथं फॉर्म्युला आपण टाकून देऊया. राऊंड अप ब्रॅकेट कम्प्लीट
ओके. आणि इथे कॉमा, झिरो, ब्रॅकेट कम्प्लीट, एंटर केलंय. सो इथे नंबर ऑफ टाइल्स बघा आपल्याला 36 रिक्वायर्ड याप्रमाणे. ओके. हे झालंय सेट. तर हे लक्षात असू द्या, टोटल एरिया डिवायडेड बाय टाईलचा एरिया करायचा आहे आणि त्यावरून नंबर ऑफ टाईल्स तुम्हाला रिक्वायर्ड आहे. सो टॉयलेट वन मध्ये आता टॉयलेटच्या टाईल्स ज्या असतील प्रोडक्टमध्ये आपण इथेच बाथरूम, किचन, बेड, आउटडोअर, लिव्हिंग फ्लोर, आणि इथे असे स्पेसिफिकली टाईल्स, टॉयलेट बाथरूमच्या टाईल्सचं इथे दिलेलं नाहीये, पण वॉल टाईल्सचा एरिया दिलाय. सो वॉल टाईल्स आपल्याला नकोय. हा, बाथरूम फ्लोर टाईल्स आपण इथे चेक करू आणि त्याच तिकडे अप्लाय करून घेऊ. तर बघा इथे बाथरूमच्या टाईल्स आहेत. सो ओके. सो ही काही साईज आहे, आपण साईज थोडी चेंज करून घेऊया. साईज मध्ये इथे बघा सर्च बाय साईज. सो आपल्याला जर कुठली एखादी स्पेसिफिक साईज हवी असेल तर ती पण आपण घेऊ शकतो. समथिंग आपण 40x40चा साईज निवडतो. सो 40x40 मध्ये ही एक साईज आहे ड्युराटेक म्हणून. सो आपण इथे ड्युराटेक नावाची टाईल इथे अप्लाय करतो. सो अगेन 0.4 मीटर बाय 0.4 मीटर ड्युराटेक जी टाईल आहे ती आपण यूज करणार आहे. अगेन याला इथे आपण खाली ड्रॅग केलं तर डायरेक्टली आपल्याला इथे काय भेटतोय, त्याचा क्वांटिटी भेटतोय. नेक्स्ट वन, किचन टाईल्स. सो किचन टाईल्स घेण्याकरता प्रोडक्ट्स मध्ये किचन फ्लोर टाईल्सचा ऑप्शन आहे. किचन फ्लोर टाईल्सला तुम्ही चेक करा आणि तुम्हाला जी पण कुठली टाईल हवी आहे ते तुम्ही इकडे चूज करू शकता. सो समथिंग इथे मला हा एक टाईलचा हवा आहे. साईज आहे 60x120. सो याचं जे नाव आहे ते आहे द साईज. सो द साईजच आहे. तर याचं आहे 0.6x1.2 मीटर. 60x120.6x1.2 मीटर. त्यानंतर द साईज नावाची ती टाईल आहे. नेक्स्ट वन, यालाच आपण खाली ड्रॅग आणि ड्रॉप करतो याप्रमाणे. नेक्स्ट वन, लिव्हिंग डायनिंग. क्लोज केलंय. तो इथे आपण लिव्हिंग रूम आणि किचन वॉल टाईल, सॉरी इथे लिव्हिंग रूम कुठे, लिव्हिंग रूम फ्लोर टाईल्स पहिलाच ऑप्शन आहे. तर लिव्हिंग रूम साठी तुम्हाला कुठला हवंय बघा, इथे लिव्हिंग रूम आहे आणि प्लस डायनिंग पण आहे, तर डायनिंग टेबल पण दाखवलेलं आहे. ओके. सो अशातलं तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. इथे 80x260 आहे, म्हणजे खूपच मोठी ही टाईल आहे बघा. 80.8 मीटर बाय 2.6 मीटरचा एकच टाईल येतोय, म्हणजे खूपच मोठा आहे. तुम्ही त्याप्रमाणे पण इथे चेक करू शकता तुम्हाला काय हवंय. सो आपण इथे 80x160 द अल्टिमा नावाची टाईल आहे. सो द अल्टिमा 80x160चा टाईल आपण हा वापरतो. 0.8x1.6, 80x160. सो इथं आहे अल्टिमा. आता इथे पण बघा, इथे आपण नाव टाकतोय पण अल्टिमा मध्ये यांच्याकडे बरेचसे प्रकार आहेत. सो अल्टिमा मध्ये तुम्हाला कुठला प्रकार पाहिजे ते तुम्ही इथे परत चूज करू शकता, कारण की त्याचे पण व्हेरियस टाइप्स आहेत. ओके. त्यांच्या साईजला बेसिकली ते अल्टिमा नाव दिलंय. सो द अल्टिमा नाव टाकून दिलं आपण आणि याचा नंबर. सो याप्रमाणे. त्यानंतर टॉयलेट टू. आता टॉयलेट टू करता पण सेम आपण इथून याला कॉपी करूया. ऑर एल्स 0.4x0.4. नेक्स्ट वन, ड्युराटेक. हे झालंय. इथे ऑटोमॅटिकली हे कॅल्क्युलेट झालंय. बेडरूम. सो इथे आपण बेडरूम करता चेक करूया. सो फ्लोर टाईल्स फॉर बेडरूम. ओके. सो ह्या सगळ्या फ्लोर टाईल्स आहेत. सो आपल्याला ओके, द एलिगंट 60x60 म्हणजे 0.6x0.6 साईज आहे. द एलिगंट सोल्युबल सॉल्ट. ओके. 0.6x0.6 इलिगंट असं काहीतरी त्याचं नाव आहे. तर त्याचे नंबर ऑफ टाईल्स आले 64 याप्रमाणे. ओके. त्यानंतर बाल्कनी. बाल्कनी हे बेसिकली आउटडोअर मध्ये जात आहे. ओके. सो इथेच आपण प्रोडक्ट्स मध्ये फ्लोर टाईल्स, आउटडोअर फ्लोर टाईल्स आपण सिलेक्ट करतो. तर बघा हे बाहेरच्या बाजूला जे काही तुम्हाला ऍड करायचं असेल ते तुम्ही इथे चेक करू शकता. ओके. समथिंग ओपन स्पेस असेल टेरेसवरचा और एक्सेट्रा, तर त्याप्रमाणे. ओके. बाल्कनी करता आपण इथे
हा एक टाईल घेऊया 60 बाय 60 स्टोन आर्ट, 0.6 बाय 0.6 स्टोन आर्ट. सो ह्या क्वांटिटी झाल्या 33. नेक्स्ट वन, एंट्रन्स लॉबी. सो एंट्रन्स लॉबी करता म्हणजेच कॉमन पॅसेज आहे. ओके, सो कॉमन पॅसेज करता आपण इथे कमर्शियल स्पेस मध्ये बघूया, फ्लोर टाईल फॉर कमर्शियल स्पेस. ओके, सो बघा, हा एंट्रन्स लॉबी सारखाच आपल्याला सेक्शन दिसतोय. 80 बाय 260 साईज आहे, 80 बाय 260. आपण घेऊया 0.8 बाय 2.6. नेक्स्ट वन, त्याचं नाव द अल्टिमाच आहे. So, हे द अल्टिमा. सो तुम्ही त्याचं प्रॉपरली नाव पण देऊ शकता. ओके, आता इथे किती टाईल्स येत आहेत? इथे टाईल्स येत आहेत फक्त 3, कारण की टाईलचं साईज बघा 2.6 मीटर आहे, तो खूप मोठा आहे. ओके, तो हा झाला सेट. साधारणतः 7 फुटापर्यंत हा टाईल आपल्याला 7 ते 8 फुटापर्यंत बघायला भेटतोय. ओके, 2.6 मे बी 8 फुटापर्यंत बघायला भेटेल तिथून, 8 ते 9 फूट याप्रमाणे. ते ना घेईन. इथेच आपल्याला परत स्टेअर केस करता अप्लाय करायचा. आता स्टेअर केस करता इथे स्पेसिफिकली यामध्ये टाईल्स ऑप्शन आपल्याला बघायला भेटणार नाही. तो जो काही टाईल आहे तो आपण इथे जस्ट एक कॅटेगरी घेऊया, ग्लेज विट्रिफाईड किंवा सिरेमिक वॉल टाईल, पॉलिश विट्रिफाईड किंवा टाईल ॲधेसिव्ह एक्सेट्रा. तो टाईल ॲधेसिव्ह नको आहे आपल्याला. तो सिरेमिक वॉल किंवा विट्रिफाईड टाईल्स, फ्लोर टाईल्स आपण घेऊया, सिरेमिक वॉल टाईल्स, वॉल टाईल्स, ग्लेज विट्रिफाईड किंवा पॉलिश विट्रिफाईड टाईल्स घेऊया. येस, सो त्याचे काही साईज आहे 120 बाय 180. एस एस सिया व्हाईट हा आपलं अप्लाय करूया. सो इथे 120 बाय 0.8 हा एक साईज आहे. 120 म्हणजेच 1.2, 0.8 एस एस सिया. सो नंबर ऑफ टाईल्स लागतात त्या 8 आहेत. तर हे झालं ट्रेड करता. आयदर तुम्हाला रायझर करता वेगळं कुठलं टाईल हवं असेल तर ते पण तुम्ही इथे अप्लाय करून घेऊ शकताय. सो रायझर करता सिम्पली आपण एक कॉन्ट्रास्ट कलर सांगूया. हा एक काहीतरी आयवरी बॉडी 120 बाय 1.8चा, 120 बाय 1.8. ओके, आणि त्याचं जे काही नाव आहे ते बोटोचिनो लार्ज समथिंग. त्यानंतर लँडिंगला पण आपण हाच एक कॉपी करून घेऊया. ओके, हाच घेतलाय. किचन प्लॅटफॉर्म आणि कडप्पा स्टोन. सो किचन प्लॅटफॉर्मचा एरिया आपण ऑलरेडी काढलाय. सो किचन प्लॅटफॉर्मसाठी आपण जर बघितलं, सो इथे बघा हे किचन प्लॅटफॉर्म करता दिलंय. याप्रमाणे आपण ते चेक करूया. हा घेऊन टाकू आपण विट्रोनाइट समथिंग. सो हे या सेक्शन मध्ये आपल्याला क्रिएट करायचं आहे. सो विट्रोनाइट 0.8 बाय 2.4. ओके, सो इथे आपल्याला मॅन्युअली कॅल्क्युलेट करावं लागेल. इज इक्वल्स टू हा जो काही टोटल क्वांटिटी आहे डिवायडेड बाय ब्रॅकेट ओपन 0.8 मल्टिप्लाइड बाय 2.4 ब्रॅकेट कम्प्लीट. एंटर केलं, हा झालाय. आणि याला तिथं आपण राऊंड अपचं फंक्शन ऍड करतोय. राऊंड अप ब्रॅकेट ओपन, देन अगेन कॉमा 0 ब्रॅकेट क्लोज. एंटर केलं. सो ते टाईल्स येतील तीन. सो 3 टाईल्स आपल्याला रिक्वायर्ड आहे. त्यानंतर कडप्पा स्टोन, याचं काय आपल्याला रिक्वायर्ड नाही. कडप्पा स्टोन डायरेक्ट इथे क्वांटिटी आहे, तीच क्वांटिटी इथे आपण घेणार आहे. सो जी काय 5.11 मीटर स्क्वेअर आहे किंवा कडप्पा स्टोन सपोर्ट करता 2.52 मीटर आहे, ती आपण इथे परत जशी आहे तशीच कंटिन्यू करणार आहे. So हे झालं आपलं टाईल्स. आता हेच आपण स्कर्टिंगच्या बाबतीत बघितलं तर स्कर्टिंगला आपण आलोय
तर स्कर्टिंग मध्ये पण इथे आपल्याला टाईल्स दिसत आहेत. आता याचमध्ये इथे आपल्याला टोटल नंबर ऑफ टाईल आहे, जो ते आहे 24.32. आता जे काही बेडरूम साठी आपण टाईल कव्हर केलाय तेच इथे पण घेतोय. आता आपल्याला इथे फक्त हाईट कन्सिडर करायची, सो स्कर्टिंग हाईट आपण इथे कॅल्क्युलेट करतोय. So यालाच आपण इथे मर्ज एंटर केलं आणि इथे नाव टाकतोय स्कर्टिंग हाईट. स्कर्टिंग हाईट साधारणतः आपण 75 mm कन्सिडर करतो. ओके, म्हणजेच काय 0.08 mm, 8 मीटर. 0.075 ला राऊंड अप केलं तर 0.08 किंवा 3 इंचाचं कन्सिडरेशन आपलं असतं. सो इथे 3 इंचेस ऑर 75 mm एवढा आपण स्कर्टिंगचा हाईट कन्सिडर करणार आहे. आता स्कर्टिंग आयदर रेडीमेड पण असू शकते, म्हणजेच काय, जर तुम्हाला त्या स्कर्टिंगच्या पट्ट्या असतील तर त्या पण तुम्ही बघू शकता, किंवा जे काही टाईल्स आपण अप्लाय करणार आहे तेच इथे आपण बघू शकतो. सो इथे आपण जी काही टाईल आहे तीच कन्सिडर करणार आहे. सो इथेच आपण बेडरूमचा विचार करतोय, तर बेडरूमचे टाईल्स आपण इथे अप्लाय करणार आहे. सो आपण इथे घेऊया टाईल. सो ओके, याचा आपण इथे एरिया काढूया, स्कर्टिंग टाईलचा एरिया. सो स्कर्टिंग टाईलचा एरिया आता तुम्ही कसं काढणार, इज इक्वल टू हा जो काही रनिंग मीटरचा लेंथ आहे तो लेंथ घेतला, म्हणजे जेवढी स्कर्टिंगची आपण लेंथ फाइंड आउट केली आहे ती लेंथ घेतली, मल्टिप्लाइड बाय स्कर्टिंगची हाईट आणि एंटर कराय. तो तुम्हाला इथे एरिया कॅल्क्युलेट झालेला दिसणार याप्रमाणे. ओके, हा झाला तो सेट. सो टोटल स्कर्टिंगचा एरिया आलाय 1.95. त्याची हाईट आपण कन्सिडर केले 0.08, इथे लक्ष ठेवायचं आहे. ओके, देन अगेन इथेच आपण परत लिव्हिंग रूम करता कॅल्क्युलेट करतोय. सो लिव्हिंग रूम करता पण 0.08 ची हाईट घेतली. सो इज इक्वल्स टू हाईट मल्टिप्लाइड बाय रनिंग मीटर लेंथ एंटर केलं तर त्याचा जो काही एरिया आहे तो 1.86 येतो. नेक्स्ट वन बाल्कनी. सो बाल्कनीचं इथे परत आपण कॅल्क्युलेट केलंय 0.08. नेक्स्ट वन इज इक्वल्स टू हाईट मल्टिप्लाइड बाय 15.73 झाला इथे कॅल्क्युलेट. सो याला पण कमी केलं. नेक्स्ट वन स्टेअर केस. सो स्टेअर केस इक्वल्स टू 0.08. नेक्स्ट वन इज इक्वल टू हाईट मल्टिप्लाइड बाय लेंथ. नेक्स्ट वन इक्वल्स टू इथे 0.08चा हाईट घेतलाय. नेक्स्ट वन आपल्याला याच्यामध्येच याचा हाईट मल्टिप्लाइड बाय इथे 0.2, 0.29. ओके, आता इथेच नंबर ऑफ टाईल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ओके, सो नंबर ऑफ टाईल्स फॉर्मॅट पेंटर. आता नंबर ऑफ टाईल्स कसे काढणार आहेत, तर सिम्पली आपल्याकडं जी काही टाईल्स साईज आहे तर आपण टाईल साईज घेऊया फर्स्ट. टाईल साईज. ओके, आणि टाईल साईज मध्ये सगळ्यांना कुठे मर्ज करून घेऊया. तर टाईल साईज मध्ये आपण जर इथे बघितलं तर इथे आपल्याला लेंथ आणि विड्थ कन्सिडर करायची. सो सिम्पली टाईल साईज लेंथ विड्थ. आता आपण इथे जर बघितलं तर जी काही टाईल आपण बेडरूम करता घेतली इकडे तेच टाईल इथे आपण कन्सिडर करतो. सो फ्लोर टाईल्स मध्ये गेलोय. फ्लोर टाईल्स मध्ये बेडरूमचा जो काही टाईल आहे तो आपण इथे सिलेक्ट केला, कॉपी केलाय आणि तोच इथे पेस्ट करून घेतोय. कर्टिंगच्या सेक्शनला पेस्ट केला 0.6 बाय 0.6. ओके, सो या थ्रू आपल्याला नंबर ऑफ टाईल्स कॅल्क्युलेट करायचे. सो मर्जन सेंटर नंबर ऑफ टाईल्स. नंबर ऑफ टाईल्स इज इक्वल्स टू टोटल एरिया डिवाइडेड बाय ब्रॅकेट 0.6 मल्टिप्लाइड बाय 0.6 एंटर केलं तर त्याचा जो काही नंबर ऑफ टाईल्स आहेत ते आहे 5.4 समथिंग. आपल्याला आपण इथे राऊंड अप करतोय. राऊंड अप ब्रॅकेट ओपन कॉमा 0 ब्रॅकेट क्लोज एंटर. सो नंबर ऑफ टाईल्स आपल्याला बेडरूम साठी 6 लागणार आहेत. तो 6 नंबर ऑफ टाईल्स आपण इथे कन्सिडर करणार आहे.
सो त्याचप्रमाणे इथे पण, सो इथे आपल्याकडे लिव्हिंग रूम आहे. सो लिव्हिंग रूम साठी ज्या काही फ्लोर टाईल्स आहेत ते चेक करूया. सो लिव्हिंग रूम मध्ये फ्लोर टाईल आपल्याकडे दिले 0.8 बाय 1.6 कॉपी केले. कर्टिंग सेक्शन मध्ये आपण याला पेस्ट करतोय. नेक्स्ट वन इज इक्वल्स टू आपल्याला टोटल एरिया दिलाय. सो टोटल एरिया डिवायडेड बाय 0.8 मल्टिप्लाइड बाय 1.6. याला इथं ब्रॅकेट टाकायचं. ब्रॅकेट घेतलंय, एंटर बटन प्रेस केलं. आता यालाच इथे आपण 1.5 ऑर एल्स 1.45 आणि याला तिथे आपण राऊंड अपचा फॉर्म्युला टाकतो. राऊंड अप ब्रॅकेट ओपन कॉमा 0 ब्रॅकेट क्लोज एंटर. सो नंबर ऑफ टाईल्स यासारखं याकरता जे काही आपण बघतोय ते आहे 2. ओके. सो याचप्रमाणे आपल्याला बाल्कनी, स्टेअरकेस आणि लँडिंग यांच्याकरता पण कॅल्क्युलेट करायचं आहे. सो बाल्कनीचा जो काही फ्लोर टाईल होता तो आपण चेक करूया. सो बाल्कनीमध्ये 0.6 बाय 0.6 आपण फ्लोर टाईल कन्सिडर केलाय. सो स्कर्टिंग पण तीच आपण घेतोय, कारण की जी काही फ्लोर टाईल असते तीच पुढे स्कर्टिंग करता यूज करण्यात येते. सो इथेच आपण इज इक्वल्स टू ऑरेल्स हीच सेल जी आहे ती कॉपी करतोय आणि ह्या सेलला इथे पेस्ट करून टाकली. तर हे झालंय सेट. परत परत कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. त्यानंतर स्टेअर केस करता विचार केला तर स्टेअर केसचा जो काही टाईल आहे तो त्यामध्ये ते फ्लोअर टाईल, स्टेअर ट्रेड आणि स्टेअर रायझर ह्या दोन वेगवेगळे घेतलं. सो आपण एकच घेऊन टाकूया किंवा वेगळं काही करायचं असेल तर करू शकतो. तर 1.8 बाय 0.8 हाच मी इकडे कॉपी करून घेतोय स्कर्टिंग करण्याकरता. नेक्स्ट कॉपी पेस्ट. सो नंबर ऑफ टाईल्स इथे निघालेत. आणि लँडिंग करण्याकरता सो लँडिंग पण इथं आपण कॉपी केलंय आणि तेच खाली पेस्ट करून घेतलंय. सो या नंबर ऑफ टाईल्स आपल्या कशा काढायच्या ते आपण बघितलं. सेम थिंग फ्लोअर टाईल जसं आपण काढले तसं वॉल टाईल्स करता पण काढायचं. सो वॉल टाईल्स मध्ये इथे आपल्याकडे जो काही एरिया आहे तो एरिया आपल्याकडे अवेलेबल आहे. सो डायरेक्टली आपण एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला वॉल टाईल्स कॅल्क्युलेट करायचे. सो वॉल टाईल्स कॅल्क्युलेट करण्याकरता इथेच आपण जर चेक केलं तर इथे टोटल क्रिएट केलेलं नाही आहे, पण इथे क्वांटिटी आहे आपल्याकडे 38.75. तर इथे किचन करता वॉल टाईल्स कन्सिडर करायच्यात. तर आपण इथे किचन वॉल टाईल्स सेक्शन मध्ये येतोय. किचन वॉल टाईल्स मध्ये तुम्हाला हे बघा ह्या वॉल टाईल्स किचन करता कुठली वॉल टाईल हवी आहे त्या वॉल टाईलचा साईज सिलेक्ट करा. जसं इथे 30 बाय 60 आहे किंवा 30 बाय 45 आहे. तर आपण इथे 30 बाय 45 नुसार लेंथ विड्थ घेणार आहे आणि त्या लेंथ विड्थने एरिया कॅल्क्युलेट करून या क्वांटिटीला डिवाइड केलं तर आपल्याला नंबर ऑफ टाईल्स भेटतील. सो वॉल टाईल्स करता पण सेम आहे आणि फ्लोर टाईल्स करता पण सेम आहे, फक्त आपण क्वांटिटी वेगवेगळी कॅल्क्युलेट केलेली आहे. सो हा झालाय आपला टाईल्सच्या रिगार्डिंग कसं कॅल्क्युलेट करायचे ते. इथे आपण आता फ्लोर टाईल्सची क्वांटिटी कशी कॅल्क्युलेट करायची ते बघितलं.